नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाचा तपास आता राजकीय आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। सिन्नरच्या स्टाईस संस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे यांचं पुस्तक आता वादात सापडलेलं आहे। या पुस्तकामध्ये अशोक खरात याचा उदो करण्यात आलेला आहे। आसामी नामकर्ण या आत्मचरित्रामध्ये खरातचा उल्लेख सिद्धपुरुष असा करण्यात आलाय। खराच्या चमत्कारांचे याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचा दावा त्यांनी या पुस्तकातून केलाय। 2012 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं। आवारेंनी खरातला चक्क आपला गुरु आणि सिद्धपुरुष मानलंय। एवढंच नव्हे तर खरातने परदेशातून ओस्नॉलॉजीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचा अजब दावा सुद्धा या पुस्तकातून करण्यात आलाय। मात्र खरात आता बदलल्याचा दावाही त्यांनी केलाय। खरातशी आता संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान पुस्तकात भोंदू खरातबाबत नेमका काय दावा करण्यात आलेला एक नजर टाकूया। आपण बघतोय खरातच्या या पुस्तकातून आसामी नामकरण या पुस्तकातून खरातचा उदो करण्यात आलेला आहे, तर खरातला सिद्धपुरुष असंही म्हटलेलं आहे। मी तुम्हाला ह्या दृश्यामध्ये दाखवतोय। यामध्ये या पुस्तकाची प्रस्तावना करण्यात आलेली आहे आणि ती प्रस्तावना कॅप्टन अशोक कुमार खरात, ब्रह्मांड शास्त्र तज्ञ, सिओलॉजी तथा एसिनोलॉजी, सोबार्न विद्यापीठ, पॅरिस, फ्रान्स असा उल्लेख या कॅप्टन अशोक कुमार खरातनं या पुस्तक लिहितेवेळी किंवा प्रकाशित करतेवेळी केला होता। आणि यामध्ये जे नामकरण आवारे आहेत त्यांनी देखील एक धडा जो आहे तो या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि त्याचं नाव आहे सिद्ध पुरुषाच्या सहवासामध्ये। यामध्ये हा जो धडा लिहित याचा यामध्ये कॅप्टन अशोक कुमार खरात यांचं देखील विश्लेषण जे आहे ती माहिती यांनी यामध्ये मांडलेली आहे। ही बातमी परवाला आली 8 दिवसापूर्वी, तर 100% आम्हाला शॉक बसला। कारण आम्हाला ही माहिती असण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करावं आणि सार्वजनिक जीवनात कसं वागावं याच्यामुळे त्या बातमीशी आमचा काही तसा संबंध, याच्यामुळे आम्हाला माहिती असण्याचं काही कारण नाही। कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना जे वावरणं होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणावं लागेल की त्यांचे आम्हाला 2 रूपं दिसून आले की जे 4 भिंतीच्या आतलं रूप वेगळं आणि 4 भिंतीच्या बाहेरचं रूप वेगळं। त्याच्यामुळे आम्हाला शॉक बसलेला आहे आणि मी गेल्या 8 दिवसापासून आम्ही या शॉकातनं बाहेर यायला आमची हे होत नाही आहे। नामकर्ण आवारे हे भोंदू अशोक खरातचे केवळ भक्त नाही तर त्यांचा उजवा हात आहेत। नामकर्ण आवारे हे उद्योग जगताशी संबंधित असल्यामुळे अनेक उद्योगपतींच्या भेटी त्यांनी कॅप्टन खरातशी करून दिल्याची उदाहरणे आहेत। आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक चमत्काराचे दावे केलेले आहेत। आपल्या गुरुबद्दल त्यांनी तसं लिहिणं स्वाभाविक आहे, कारण गुरुची मर्जी संपादन करणं त्यांना गरजेचं वाटत होतं। परंतु हे दावे अत्यंत अवैज्ञानिक आहेत। कॅप्टन खरातला जर दैवी शक्ती असेल, भविष्य जाणण्याची कला असेल, तर त्याला स्वतःचं भविष्य का कळालं नाही?